सर्वप्रथम आज सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमची सातारा जिल्हा महिला आघाडी आज साताऱ्यामध्ये आपण आपले सर्वांचे लाडके भाऊ आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब या आणि आमचे आमदार महेशजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ह्या महिला दिन हा कार्यक्रम साजरा करतोय। त्याला उत्स्फूर्त साथ भेटलेला आहे। खूप छान प्रकारे महिला सगळ्या एन्जॉय करतायत आणि खरोखर असा आगळा वेगळा हा रंगपंचमीचा आम्ही महिला दिन घेतलेला आहे। त्यामुळे सगळ्या महिला भरघोस म्हणजे अगदी हॉल तुडुंब भरलेला आहे। सगळ्या महिलांना फेटे बांधून त्यांचा आदर सत्कार सन्मान आणि अगदी ट्रॉफी म्हणजे सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा सन्मान केलेला आहे। ज्या नामांकित महिला आहेत, ज्या तळागाळात उतरून अक्षरशः पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारी महिला देखील आज तिचाही सन्मान केला जातोय। एक घरकाम करणारी महिला तिचा देखील सन्मान केला जातोय। आज मोठ्या पोजवर असतील अशा महिलाच नाहीयेत तर त्यांचा देखील म्हणजे आज आपण बोलू एक गृहिणी असेल तर तिचा देखील सन्मान होतोय। त्यामुळे आज सगळ्या महिला आणि सगळ्या कर्तृत्ववान महिला असतील त्यांचा सगळ्यांचा मी खूप खूप आदर करते आणि महिला दिनांच्या त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते। साहेबांनी आम्हाला हे जे काही उत्साह आणि एकदम आनंदाचं वातावरण करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी खूप खूप साहेबांची ऋणी आहे। आणि आम्हाला आज आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज आमच्या कालच एका महिलेला म्हणजे ज्योतिताई वाघमारे यांना जी काय बोलतात गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेऊन बसवलेलं आहे। तर खरोखर आज आमच्या साहेबांचा आम्ही खूप आदर करतो आणि ते तळागाळातल्या महिलांना आज तिथपर्यंत पोहोचवतायत आणि सन्मान आणि मान देतायत। त्याबद्दल आम्ही खूप खुश आहेत आणि असंच कार्य हे आम्ही देखील महिला करत राहणार आणि त्यांच्या ज्या स्वप्न आहेत त्यांचे ते खरोखर आम्ही पूर्ण करणार। बस आमच्या सगळ्या बहिणींचं एकच म्हणणं आहे का आमचे साहेब हे परत आम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायचे, कारण आज ते मुख्यमंत्री झाल्यानंतर लाडकी बहीण योजना ही जी आणली त्यांनी आणि आज तीच लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींनी अक्षरशः सरकारमध्ये सगळा कायापालट करून दाखवलेला आहे। तसाच यापुढेही होत राहणार आहे। लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, उलट लखपती दिदी ही योजना देखील आता त्याच प्रमाणात चालणार आहे। अशाच योजना महिलांसाठी साहेबांनी आणाव्यात। आमची वीर पत्नी असेल यांच्यासाठी देखील साहेबांनी खूप काही केलेलं आहे आणि आमचा खूप मोठा प्रश्न आहे वीर पत्नींचा, तो पण आम्ही साहेबांच्या पुढे घेऊन जाणार आहे आणि त्याचा देखील आम्हाला विश्वास आहे का साहेब तो प्रश्न देखील चांगल्या प्रकारे सोडवतील आणि आमच्या महिलांना न्याय देतील, एवढेच माझं म्हणणं आहे। आणि सगळ्यांना त्यानिमित्त